You're watching Ahmednagar City Channel. गट शिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती जामखेड अंतर्गत कार्यरत शिक्षक शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार यांची निलंबनाची फाईल 15 दिवसापासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या टेबलावर पडून आहे। त्यावर येरेकर साहेब यांनी अद्याप सही काही केली नाही। राजेंद्र निमसे व शिरसाट या शिक्षकांना 1 दिवसात निलंबित केले जाते। शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार या पती पत्नीची फाईल 3 महिन्यापासून जिल्हा परिषदमध्ये फिरत आहे। याला जातीयवादाची किनार आहे का? अद्याप कारवाई का नाही? गंभीर स्वरूपाचे आरोप असतानाही पती पत्नी शिक्षकाला निलंबन का केले नाही अशी तक्रार विविध तक्रारदार यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे पुराव्यासह केली आहे। शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार यांनी मुख्याध्यापक पदावर असताना पदाचा गैरवापर करून आर्थिक अनियमितता केली, शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार केला, अनेक शालेय अभिलेखे नाहीत आदी गंभीर बाबी चौकशी समितीला दिसून आल्या। त्रिसदस्य चौकशी समितीमध्ये श्रीमती राजश्री घोडके, उपशिक्षणाधिकारी रुपेश भालेराव, लेखाधिकारी सुनील शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश होता। चौकशी करू नये यासाठी चौकशी अधिकाऱ्यांना तसेच शालेय अभिलेखे दाखवू नये यासाठी विद्यमान मुख्याध्यापक यांना दमबाकी केली। नवरा, भाऊ व स्वतः शिक्षक आहे, ते कर्तव्यात नेहमी कसूर करतात, तरीही या तिघांवर कार्यवाही करू नये यासाठी ती महिला म्हणून अधिकाऱ्यांना दमबाजी करून खोटेनाटे आरोप करतात। तक्रारदार यांना समक्ष भेटून तक्रार मागे घेण्यासाठी दमबाजी व अॅट्रॉसिटीचा गुन्हा, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। खासगी वकिलामार्फत नोटीस पाठवून तक्रारदारावर दबाव आणतात। या बाबी शिक्षकी पेशाला शोभणार नाही। साखरे व घोडेस्वार सध्या पूर्वीच्या शाळेपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर व त्याच केंद्रात त्याच तालुक्यात कार्यरत आहेत। ते तक्रारदार व साक्षीदार यांच्यावर दडपण आणून पुरावे नष्ट करत आहेत। गंभीर स्वरूपाचे आरोप असतानाही त्यांना निलंबित का केले जात नाही यासाठी तक्रारदार 26 जानेवारी सन 2025 रोजी उपोषण करणार होते, परंतु शिक्षणाधिकारी यांचे लेखी पत्रानुसार उपोषण स्थगित करण्यात आले। येथे 2 दिवसात निलंबन न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथील उपोषणास बसण्याचा इशारा तक्रारदार शिंदे, मोरे, शेख, आव्हाड आदी तक्रारदार यांनी दिलाय।